या ठिकाणी आपण आपल्या भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन म्हणजे हॅपी बर्थडे साजरा करत आहोत समय हायस्कूल मध्ये। सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण या ठिकाणी चांगलं राष्ट्रगान गातो, झेंडा फडकवतो, गाणी म्हणतो, पण एवढ्या पुरतच आपल्याला करून चालणार नाही, कारण ही वर्षानुवर्षे आपण करत आहोत। पण देशासाठी काय करता येईल का आणि आपल्याला काय करता येईल का, हे आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मकाम आता है, कि आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मकाम आता है, अरे बड़ा खुशनसीब होता है वो इंसान जो देश के काम आता है। म्हणून आपण काय करू शकतो हा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे। खूप मोठं नाही जरी केलं तर कमीत कमी आपण झाडं लावू शकतो का, आपण स्वच्छता ठेवू शकतो का, आपण खरे बोलू शकतो का, हे सुद्धा एक देशसेवाच आहे। आणि म्हणून आज आपल्या ती दूर करणं ही अत्यंत गरजेचं आहे, हे सुद्धा मी समजतो की एक देशसेवाच आहे। म्हणून एक शायर म्हणतो की चंदन जैसा देश है अपना खुशबू इसकी आपर हम, ह से हिंदू म से मुस्लिम, कि चंदन जैसा देश है अपना खुशबू इसकी आपर हम, चांद की धरती से पावन है देश की धरती खुदा कसम, देश की धरती खुदा कसम। आपला भारत देश हा संपूर्ण जगामध्ये इंडिया इज द बेस्ट आपण म्हणतो, कारण त्या देशाची विविधता अशी आहे की आपल्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात। म्हणून आपल्या भारताचं हे वेगळंपण आहे। म्हणून पुन्हा एकदा एक शायर म्हणतो कि जमी पे घर बना है मगर जन्नत में रहते हैं, कि जमी पे घर बना है मगर जन्नत में रहते हैं, हमारी खुशनसीबी है कि हम भारत में रहते हैं। म्हणून भारत देश असा आहे की या देशाचं जेवढं गुणगान गावं तेवढं कमी आहे। म्हणून या निमित्तानं मी एवढं सांगेल की आपण आपल्या देशासाठी नेमकं काय करू शकतो हा विचार प्रत्येकाने करावा। आणि माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की आज जे काही लहान लहान मुलं या ठिकाणी झेंडे घेऊन आलेले आहेत, माझी पालकांना अशी विनंती आहे की हे झेंडे 5-10 रुपयाचे आपण विकत घेतो, मोठ्या आनंदाने मोटरसायकलवर लावतो, शाळेमध्ये घेऊन येतो, पण काही वेळानंतर हे झेंडे रस्त्यावर पडलेले असतात, घरात पडलेले असतात। म्हणून या झेंड्याचा अपमान आहे। मग सगळ्यांना विनंती आहे की झेंडा जेवढा मानानं आपण घेतला तेवढा सन्मानानं तो घरी ठेवला गेला पाहिजे। 5 रुपयाचा झेंडा 10 रुपयाचा झेंडा विकत घेऊन तो नंतर घरात पडलेला असतो, त्याच्यावर पाय जातो, त्याच्यावर गाड्या जातात, हा विचार आपण केला पाहिजे। म्हणून इथून गेल्याच्या नंतर जे काही मुलांनी झेंडे वापरले आहेत, तिरंगा वापरलाय, तो चांगल्या पद्धतीने घरात ठेवला गेला पाहिजे। ही देखील आपली आजची या निमित्तानं देशसेवा आहे। समय हायस्कूल बद्दल जेवढं सांगायचं तेवढं कमी आहे। सुरेखा मॅडमने अत्यंत चांगल्या पद्धतीनं या शाळेचं गुणगान गायलेलं आहे, कारण शाळा चालवत असताना त्याच्यामध्ये जे काही डिवोशन या शाळेमध्ये सगळ्यांनी दिलेलं आहे ते आपल्या सगळ्यांना माहितच आहे। म्हणून अशफाक सरांचं जेवढं गुणगान गावं जेवढं बोलावं तेवढं कमी आहे। त्यांच्याविषयी 4 शब्द व्यक्त करतो कि अपनी हर अदा से समय को लेके चलता है, कि अपनी हर अदा से समय को लेके चलता है, छोटा हो या बड़ा हर किसी को गले से लगा के चलता है, और अशफाक सर के कद का अंदाजा लगाया भी तो कैसे, वो आसमां है फिर भी सर झुका के चलता है, वो आसमां है फिर भी सर झुका के चलता है। पुनश्च एकदा मी सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संबोधतो। धन्यवाद।